नाही ते आता दोघांकडनं नाही सगळीकडनंच आहे. हा, सगळी. प्रत्येकाच्या सभेला जाता. मग मत कोणाला देणार आहे? काय वाटतं तुम्हाला? ते आता त्यांच्यावर आहे, आपण काही सांगू शकत तुमच्या मनातला आमदार कोण आहे? तुम्ही आता नाही. आमच्या तरुण मनात आहे. बंधू काकाच आहे. बंडू काका येतील असं वाटतंय तुम्हाला? चालू आहे, काही अडचण नाही. दादासाहेब शिवाय पर्यायच नाही. असं तुम्हाला वाटतं? काय वाटतं तुम्हाला तिघांमध्ये कोण वाटतंय आता सध्याला ट्रेंडिंगला सध्याला बंडू काका. बंडू काका वाटतंय. की आमचा मुलगा महिन्यापासून हरवलेला आता. साहेबांनी इतके फोन लावून कॉन्टॅक्ट करून हे केलं की मुलगा आज आम्ही आता शिरणी वाटली 50 किलो त्याच्या वजनच्या हिशोबाने. आमच्या मनातील आमदार अद्वै आबा हिरे मशाल. हो. काय वाटते तुम्हाला? 100% भुसे साहेबच येणार आहेत आमच्याकडं, कारण आमच्या गावाचा खूप विकास केला आहे भुसे साहेबांनी. नमस्कार मित्रांनो, AW मराठीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये. मालेगाव बाह्य मतदारसंघामधील वाके हे गाव आहे, हायवेपासून जवळच गाव आहे. तर मित्रांनो, आता जशी जशी निवडणूक जवळ येते तसं तसं वातावरण तापलं आहे आणि प्रत्येक गावात चर्चेचं उदाहरण चाललं आहे की कोण होईल नक्की आमदार. तर आपण इथं नागरिक आहे आपल्यासोबत वाके गावचे. नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? काय वाटतंय येत्या मालेगाव बाह्यची निवडणूक आहे, तर जनता कोणाला कौल देईल? काय वाटतंय तुम्हाला? साहेबच येतील ना. साहेब. काय वाटतंय तुम्हाला? साहेब येतील? साहेबांनी कामं केली तुमची गावाची? नाही, साहेबांची कारकिर्दी जितकी चांगली आहे का परत ते काही सांगायचंच काम नाही. साहेबांचं काम तुम्हाला आवडलंय? बाकी उमेदवारांकडे कसं बघता तुम्ही? नाही तसं काही नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला काही नाही आहे. हां, पण साहेबांकडनं तुमचे काम झाले. चला, नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? कृष्णा माळे. काय वाटतंय त्या मालेगावची मतदारसंघाची निवडणूक आहे, काय वाटतं तुम्हाला? साहेबांनाच मत देईल, दादा भुसे साहेबांना. काय वाटतंय भुसे साहेब निवडून आले पहिला, असं काय वाटतं? असं वाटतं, पण आता काय. हां, तुम्हाला वाटतं भुसे साहेब आले पाहिजे. दादा नमस्ते. काय नाव दादा तुमचं? काय वाटतंय त्या मालेगाव बाह्यची निवडणूक आहे, जनता कोणाला कौल दिलं असं वाटतंय तुम्हाला? आता प्रत्येकाचं मेदभेद वेगवेगळे आहे, प्रत्येकाचं विचारसरणी वेगवेगळे आहे. त्याच्यामध्ये आता लोकांवर डिपेंड्स आहे. आता तीन उमेदवार आहे, तिन्ही पण मातब्बर उमेदवार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आता एक चर्चा काय चालली साधारण पंचकृषीत? नाही, दो उमेदवार त्या ठिकाणी बरोबर आहे. तिघांचा काही दोष नाही गावामध्ये. त्या पद्धतीने ते प्रत्येक कार्यकर्ते. तुमच्या वाके गावचं काम आतापर्यंत कसं झालंय? काय झालंय? विकास झालाय का? मग वाके गाव चांगल्या प्रकारे नाही, पक्ष बऱ्याच विकास झालेला आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आम्हाला. काय वाटतं मग तुम्हाला यावेळेस? ते काय सांग जनतेवरती डिपेंड्स आहे. अजून तुम्ही ठरवलं नाही. नमस्कार दादा. काय दादा तुमचं काय नाव? रवींद्र निकम. रवींद्र विक्रम निकम. काय वाटतंय त्या मालेगाव बाईची निवडणूक आहे, तीन उमेदवार आहे, दादा भुसे साहेब आहे, बंडू काका बच्छावे, अद्वै हिरे. तुम्हाला काय वाटतंय कोण यावेळेस निवडून येईल? काय असं काय वाटतंय तुम्हाला? निवडायचं काय, आता ज्याचं कार्य चांगलं राहिलं आता लोकांना पण कळतं. कोणाचं कार्य? आता भुसे साहेब आतापर्यंत भुसे साहेब होतेच, राहू बी शकतील. आणि आता जे आहेत ते मागं उभे, त्यांचं बी कार्यकिर्दी आहे थोडीफार, त्याच्यामुळे ते नाही सांगता येत. तुम्ही आता न्यूट्रल आहे अजून चालू विचार तुमचा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा? माझं नाव सुनील नारळे. काय वाटतंय दादा? तुम्ही वाके गावचेच? हो, वाके गावचे. काय वाटते तुम्हाला? 100% भुसे साहेबच येणार आहेत आमच्याकडं, कारण आमच्या गावाचा खूप विकास केला आहे भुसे साहेबांनी. आम्हाला म्हणजे आमचे जे केटर आहेत का, कायम भुसे साहेब असताना निसर्गाचं पाणी आलं नाही आलं तरी आमचे केटर हे भुसे साहेबांशिवाय कोणी भरतच नाही. आता आम्हाला ना निसर्गाचं पाणी आलं नंतर आलं, पण त्याच्या आधी आम्हाला भुसे साहेबांनी आमचे केटर आहेत ना पूर्ण सौंदर्यापासून पाणी काढून आणलं आम्हाला पूर्ण पाणी. आमचे म्हणजे जलदूतच आहे ते, आमचे पाणीदार नेतृत्व आहे आमचे ते. ओके. अजून काय अपेक्षा आहे भुसे साहेब? नाही, भुसे साहेबांकडून अपेक्षा भरपूर आहेत आणि ते आमची अपेक्षा पूर्ण करणारच आहेत. काही टेन्शन नाही, ते निवडून येणार 100% आणि पुढे पण आमचे ते कामं भरपूर करणार आहेत. काही टेन्शन नाही. तर अजून इथं नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? दीपक बच्चा. काय वाटतंय दादा, लोक कोणाकडे बघताय अपेक्षेने आता सध्याला? काय वाटतंय तुम्हाला? आता जे व्हायचं ते होणारच आहे. जे व्हायचं ते होणार, पण काय वाटतंय कोणाचा जोर आहे? भुसे साहेब. भुसे साहेब. ठीक आहे. आता अजून इथं नागरिक आहे, तर त्यांच्याशी. नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? गोकुळ वामन जगताप. काय वाटतंय वाक्याचे लोक काय विचार करताय सध्याला? आता ज्याचे त्याचे गाव लेवलचं ज्याला त्याला अंदाज. तरी काय वाटतं, अंदाज कोणताच आहे? आता ते तिरंगा लढत आहे, त्याच्यामुळं कोण काय होईल, कोण जय होईल, कोण पराजित होईल, काय आज वोटिंग झाल्यावरच कळेल. वोटिंग झाल्याच कळेल. बरोबर, ठीक आहे. अजून इकडे नागरिक आहे, आपण त्यांच्याशी पण चर्चा करू. आता सगळे आता कामाची लगबग आहे आता. कोणी शेतकरी कामाला चालले किंवा
नमस्कार दादा. काय दादा तुमचं नाव काय? सुनील बच्छाव. तुम्ही वाकी गावचे? बरोबर. काय वाटतंय वाकी गावामध्ये विकास झाला का? काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये असलेल्या नेत्यांनी केलेला विकास का याच्या आधीचा विकास? नाही, आतापर्यंत झालेला विकास तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला, किंवा कोण आमदार तुम्हाला अपेक्षित आहे आता? आतापर्यंत जोही विकास झालेला आहे तो बऱ्यापैकी आहे, चांगल्या प्रकारे नाही आहे, परंतु याच्या पुढं थोडा बदल व्हावा असं सर्वसामान्य जनतेला वाटतो. आणि गावात काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या मनातील आमदार कोण आहे? आमच्या मनातील आमदार अद्वै आबा हिरे मशाल. हो, तुमचं मत अद्वै नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? समाधान बच्चाव. काय वाटतंय त्या मालेगाव बाईची निवडणूक आहे, काय काय वाटतंय तुम्हाला याच्याविषयी? तिरंगी लढत असल्यामुळे थोडा रोमांच जास्त मोठा वाढलेला आहे, पण विजय एकदम काटोकाट कोणाचा तरी होईल, पण आम्ही अद्वै आबा हिरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. रोमांचक होणार आहे? रोमांचक लढत आहे. म्हणजे लोकांनी अजून ठरवलं नाही कोणता पारड जड आहे किंवा काय, जे काय ते लोकांना अजून तिरंगी लढत वाटते एकदम. जास्तीत जास्त थोड्या मतानेच विजय होईल, 3-5 हजाराच्या मध्ये 100% कोणाचा. तुम्हाला काय वाटतंय आता युती सरकारने ज्या योजना आणल्या होत्या त्याचा काही फरक पडेल का, त्यांना फायदा होईल का? किंवा मग आता महाविकास आघाडीने काही दिलेली आश्वासनं, तुम्हाला काय वाटतं का त्याच्यामुळे काही लोकांच्या याच्या मनावर परिणाम होणार आहे? जनतेने हा जो प्रश्न आहे ज्याचा मनाचा आहे तो कोणाला कौल दिली, हा झाकलेल्या मतामुळे आम्हाला पण सांगता नाही शकत, पण आम्ही हिरेकरांना समर्थन दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही हिरे साहेबांना सांगा. नमस्कार दादा. तर इथं वाकी गावचे अजून नागरिक आहे. नमस्कार दादा. वाकीचेच तुम्ही? काय नाव दादा तुमचं? संतोष गोकुळावरी. काय वाटतंय त्या मालेगाव बाईची निवडणूक आहे, कोणाकडे बघताय तुम्ही आमदार म्हणून? दादा भुसे. दादा भुसे साहेब. काय वाटतं तुम्हाला दादा भुसे साहेब? भुसे साहेबांचं असं आहे, असे कामं वगैरे आणि सगळं व्यवस्थित, आणि काही गरीब असो यांच्या कार्यक्रमाला वगैरे सगळं तुम्हाला मदतीला धावून येतात दादा भुसे साहेब. काय वाटतं वाकी गावचा विकास झालाय का आतापर्यंत? झालेला आहे. झालाय विकास. त्याच्यासोबत आता बंडू काका बच्छाव फने, त्याच्यानंतर अद्वैजी हिरे, तर तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याविषयी? काय वाटतंय त्यांच्याविषयी? ते बी माणसं चांगली, ते माणसं चांगली, पण तरी ते आहे आता पब्लिक आहे त्यांच्यावरतीच आहे ना, कोण येते काय. आता लोक काय विचार करतात, आता ही लाडकी बहीण आली बरोबर, तर त्याच्यामुळे काय वाटतं लाडकी बहीणचं काय? लाडकी बहीणचं असं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण जे आहे ते लाडकी बहीण भुसे साहेबांकडेच जाणार आहे. बरोबर. आणि जे लाडके भाऊ आहे ते थोडेफार नाराज असतीलच ना. बरोबर. पण शेवट साहेबावरतीच भरोसा आहे लोकांचा. लोकांचा भरोसा. दादा नमस्कार. काय नाव दादा तुमचं? बोलतोय. ठीक. तर अजून इथं नागरिक आहे. तुम्ही वाकी गावचे दादा? मुंगशाचे. ठीक आहे, मुंगशाचे. काय वाटतं दादा मालेगाव बाईची निवडणूक आता येते, काय वाटतंय तुम्हाला? दादा भुसेजी. दादा भुसे. काय वाटतंय दादा भुसे येतील तुम्हाला? त्याने कामं बी काय तो भुसे साहेबांनी काम केलं. भुसे काम आमना गावले पुरा रोड पाटसना काम समजा सुविधा त्याने काय सुविधा केल्या असं. परत लाडकी बहीणना पैसा मिळणार बाईसले, परत आमले शेतकरीसले बी ते अनुदान मिळणार, पीक विम्याचे पैसे भेटते का? मिळले आम्हाला, मिळाले. त्याच्यामुळे कशी आहे आमची भावना, त्याच्यावर काही काही चांगला माणूस आहे, दुःख सुखला येतो जातो असं आहे, दुसरं काही. तर अशी होती इथल्या नागरिकांची प्रतिक्रिया. तर आपण अजून इथं नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. आता तुम्ही बघू शकता हा वाकी गावचा असं सरळ रस्ता आहे जो याच्यावरनं येतोय, तो मुंगसेकडनं येतोय. नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? बोलायला तयार नाही. ठीक आहे, दादा बोलत नाही अजून. इथे तरुण आहे. नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? विकास शेवाळे. तुम्ही वाकी गावचे? हो. काय वाटतंय वाकीवाल्यांनी काय ठरवलंय सध्याला? ते काही सांगता येत नाही, दोघांकडनं आहे ते. आता दोघांकडनं आहे, सगळीकडनंच आहे. प्रत्येकाच्या सभेला जाता, मग मत कोणाला देणार आहे? काय वाटतं तुम्हाला? ते आता त्यांच्यावर आहे, आपण काही सांगू. तुमच्या मनातला आमदार कोण आहे? तुम्ही आता आमच्या मनात बंडू काका आहे. बंडू काका येतील असं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय बंडू काका का? चांगलं आहे. बोला ना तुम्ही, या ना काय ठीक आहे बोला तुम्ही. काय सहकार्य असं आहे बरं का, गरिबांना मदत करणारा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, आणि इतका छान माणूस आहे की निस्वार्थ काम करून दाखवतो. कोण तुम्हाला वाटतंय की बंडू काका आले पाहिजे असं? तुमचे बंडू काका तुमचे काम करतील असं वाटतंय तुम्हाला? वाटेल करते. तर हे आपले तरुण दादा होते, त्यांचं मत होतं. नमस्कार मित्रांनो, आपण आता वाकी गावामध्ये आले. नमस्कार दादा. काय दादा काय नाव? डायरेक्ट तुम्ही बोलायला तयार नाही. बोला. नाही हो, नाही बोलायला सुद्धा तयार नाही माणसं, पाहिले का? नमस्कार दादा. काय दादा काय नाव आहे तुमचं? जितेंद्र दत्तू बच्छाव. काय करता तुम्ही?
शेतीच करतो. शेती करतो. हो. काय वाटतं दादा येत्या निवडणुकीत मालेगाव वाईची जनतेच्या मनातला आमदार कोण वाटतंय तुम्हाला यावेळेस? काका बंडू काका बच्चा. काय वाटतंय तुम्हाला बंडू काका बच्चा निवडून येतील असं? गोरगरिबांचे खूप कामं केलेले तालुक्यात त्यांनी. काकांनी काम केलेले असं हो. तुम्हाला वाटतं? हो. अजून बंडू काकांकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? काही नाही, काय अपेक्षा आहे तालुक्याची खूप म्हणजे का पालट करून टाकतील काका. काय पाळत करतील 100%. हो हो. हां हां हां. तर असं होतील इथे नागरिकांची प्रतिक्रिया. आपण आता पुढं जाऊया. पुढं बरेच जण आता इथं उभे आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? कुठले घेतलेच वाक्याचे तुम्ही? काय वाटतंय मालेगावची आता निवडणुकीचं आता जवळ आली? त्याच्यात आपल्याला काही समजत नाही, मी ते करत नाही का? नाही समजत नाही. बरं बरं ठीक आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव दादा? अशोक कानडे. काय वाटतंय येते निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला बघते मालेगावची जनता? मालेगावचे आमदार बंडू काका बच्चाव. बंडू काका वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय दादा तुम्हाला? आम्ही जळगावचे येतात. जळगाव कोणतं? जळगाव पिंपळगाव दाभाडी. पिंपळगाव दाभाडी. पण तुम्ही मालेगाव मधलेच आहे ना? हो. मग काय वाटतंय तुम्हाला? मालेगावचे ना तुमचं? काय वाटतंय तुम्हाला? दादा यायला पाहिजे. दादा भुसे साहेब. तर नमस्कार दादा. काय नाव दादा तुमचं? राजेंद्र मोदर कानडे. काय वाटतंय आमदारकीच्या निवडणुकीत कोणाला कौल देतील लोक यावेळेस? काय वाटतं? आपलं धनुष्यबाण. धनुष्यबाण दादा एकदम ओके. बरं ठीक ठीक. तर मित्रांनो इथं आता बाबा बसले इथं दुकानात. नमस्कार बाबा. काय ना बाबा तुमचं? पंडित सकाराम खरा. काय वाटतं येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय आपण? आता ते पब्लिकच्या मागं आपण. पब्लिकच्या तुमच्यावर तर बिल्ला तर बंडू काकांचं आहे. तुम्ही दिलं ते लावून घ्या. कोणी दिलं? हा भाऊ चाल. काय वाटतं तुम्हाला यावेळेस? काय तुमचं काय? मी कसं काय सांगू? तुमच्या मनात सांगा तुम्ही. आमचं जातं जे पब्लिक आमच्या गावात त्याच्या मागं आपण. नमस्कार दादा. काय दादा काय नाव तुमचं? काय नाव? जिभाऊ राजाराम बच्चा. काय वाटतंय मालेगावचं कोण आमदार होईल यावेळेस? आमदार आता तर भुसे साहेबच आहेत ना. भुसे साहेब. तुमचं काय नाव? काय वाटतं तुम्हाला? माझं काय आता कोणा सांगा वाटतं? कोणाचं सांगा? सांगून दे कोणाचं नाव तुमच्या मनात असेल ते. मनात कोण आहे तुमच्या ते सांगा. आता बनलं काय सांगेल मला तो? नाही आपलं. बाबा तुम्हाला काय वाटतं? तेच बरोबर. ठीक आहे. तर इथली जनता आहे ती थोडीसं म्हणजे त्यांना सांगायला थोडं हे होतंय. नमस्कार दादा. काय दादा काय नाव तुमचं? शशिकांत. काय वाटतंय वाक्याची जनता कोणाकडे बघते आमदार म्हणून? साहेबांकडे. दादा भुसे साहेब. 101%. हां दादा नमस्कार. काय नाव दादा तुमचं? सागर बच्चाव. काय वाटतंय बच्चाव साहेब यावेळेस कोणाकडे आमदार म्हणून बघताय? विकासाच्या मुद्द्यावर दादा भुसे साहेबच. दादा भुसे साहेब. हो. काय वाटतंय दादा भुसे साहेबांनी वाक्याचा विकास केला आहे? 100% विकास केलेला आहे. हे कॉन्क्रीट रस्ते घ्या, आमच्या गावाचा प्रवेशद्वार, नदींवर केटीवर बंधारे, स्मशानभूमी छेड, कंपाऊंड, बरेचसे जॉगिंग ट्रॅक, बरेचसे काम साहेबांच्या माध्यमातून म्हणजे बरेचसे कामं हो झालेले आहेत. 10-15 कोटी रुपयाचे कामं झालेले. आमच्या वाक्याच्या मानाला भरपूर निधी साहेबांनी दिलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमचं वाक्य गाव मी म्हणतो साहेबांच्या पाठीशीच आहे. साहेबांच्या पाठीशी. हो. नमस्कार. नमस्कार. काय दादा काय नाव तुमचं? आमचं दत्तूबाच्या नाव आहे. काय वाटतंय यावेळेस? साहेबच यायला पाहिजे आमच्या. साहेब यायला पाहिजे. कारण आम्हाला इतकं स्वतःला मदत केलेली आहे की आमचा मुलगा महिन्यापासून हरवलेला आता. साहेबांनी इतके फोन लावून कॉन्टॅक्ट करून हे केलं की मुलगा आज आम्ही आता शिरणी वाटली 50 किलो त्याच्या वजनच्या हिशोबाने. आणि साहेबांनी खूप मदत केली आम्हाला. मदत केली साहेबांनी? पर्सनली पण मदत केली आणि गावासाठी मदत केली. साहेबांनी काय फोन लावला वगैरे. काय बाबा नमस्कार. काय नाव तुमचं? हिरामनानंदा ढोले. काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाचं कोण होईल आमदार? आमचं भुजबळ साहेबच येतो आपलं हे. भुजबळ साहेब तिकडे यावले ते? नाही आपलं दादा भुसे. कोण? दादा भुसे. इथं अजून दादा नमस्कार. नमस्कार. आता बाजार चालू आहे. आता बाजार इकडे सगळं भरलेलं आहे. आपल्यासोबत दादा आहे. काय नाव दादा तुमचं? सुरेश आमलिक बच्चाव. काय वाटतंय येत्या निवडणुकीत जनता कोणाकडे अपेक्षा ठेवली? जनता कोणाकडे बघते आमदार? खरं जर पाहिलं चांगलं दादासाहेबांनी कामं चांगले केले. कामं चांगली केली. हो. आणि दुःख सुखात सगळ्या ठिकाणी भाग घेतात.
असं एकदम चांगलं आहे. तर अजून इथं नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? भगवान रघुनाथ बच्चा. काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाकडे बघते जनता आमदार म्हणून? भुसे साहेबांकडे. भुसे साहेबांकडे. दादा नमस्ते, काय नाव दादा? मनसाराम सावंत. काय वाटतंय येत्या निवडणुकीत कसं काय? यावेळी ही जी विधानसभा आता लागलेली आहे याच्यात भुसे साहेबांचं फार वर्चस्व आहे आणि भुसे साहेबांवर प्रेम करणारी जनता आहे. तर आता हे 3 उमेदवार आहे, बंडू काका असतील, एकदम चुरस लागलेली अद्वै हिरे असतील, तर चुरशीची म्हणताय सगळे, तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? चुरशीची दिसते परंतु लोकांचं प्रेम आहे का भुसे साहेबांवर जास्त आहे. प्रेम भुसे. हो. तुमचं काय मत आहे दादा? भुसे साहेबांनी जाते ना कामं बरोबर करायचे येतात गोरगरीबना एकदम असे म्हणजे गोरगरीब गी चालणारा माणसं आहेत. म्हणजे कामं केली तुमच्या असं तुमचं म्हणतं. तर अजून इथं नागरिक आहे, त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? रोशन. वाकेचे जे काय वाटतंय निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला बघताय? काय ठरवलं? मतदान करताय का नाही? काय वाटतंय दादा? दादा भुसे. हो दादा भुसे. तर अजून इथं बरेचसे नागरिक आहे, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा नमस्ते, काय नाव दादा तुमचं? आनंदा कानाडे. आनंदा कानाडे. काय वाटतंय येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय? काय आमच्याकडून भुसेला समज. भुसे साहेब. नमस्कार दादा, काय दादा काय नाव तुमचं? ललित खरत. काय वाटतंय येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय मालेगावची जनता? जनता नवीन उमेदवार काहीतरी. काय वाटतंय तुम्हाला नवीन काय परिवर्तन होईल असं? परिवर्तन होईल बॉस. काय परिवर्तन होऊ शकतं? होऊ शकतं, नवीन चेहरा पाहिजे बॉस. नवीन चेहरा. आता तिघांची लढत आहे, काय वाटतं तुम्हाला तिघांमध्ये कोण वाटतंय आता सध्याला ट्रेंडिंगला? सध्याला बंडू काका. बंडू काका वाटतंय तुम्हाला? नमस्कार दादा, काय नाव तुमचं? वाल्मिक अंबादास नारळे. काय वाटतंय तुम्हाला? आमचं दादा भुसेच फिक्स. दादा भुसे. नमस्कार दादा. विकास चांगला केलेला आहे त्यांनी. त्यांनी जे धरणं बांधले त्यांच्यामुळे आमचा सगळ्यांचा फायदा झालेला आहे आणि विकासला हायगाई नाही. ते काही बी झालं तर 1.5 लाखाच्या पुढेच मतांवर निवडतील. तुमच्या आता याच्यावरच आहे. हा चालेल. धनुष्य बांधायचे. काय वाटतं? दादा साहेबच आले पाहिजे आम्हाला. काय वाटतं तुम्हाला दादा साहेब? आपण त्यांना पेमेंट चालू केलं. तुम्हाला पेमेंट चालू आहे का? हो. बरं. संजय क्रांतीने राधाकृष्णेचं चालू आहे, काही अडचण नाही. दादा साहेब शिवाय पर्यायच नाही असं तुम्हाला वाटतं? तुमची मदत करतात? मदत आहेच त्यांची, त्यांच्या मुलाची आहे, त्यांची आहे. आपल्याला मदत आणि सर्व माणसांची आहे. पंचायतच्या माणसं तुम्हाला सगळे माणसं मदत करताय? सर्व मदत देतात. बरं. काय नाव दादा तुमचं? नयन देवरे. बरं. हे नयन दादा आहे, त्यांचं म्हणणं होतं की मला सगळी मदत होते नाही का. तर अजून पुढं अजून जनता आहे, त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार बाबा, काय नाव बाबा तुमचं? काय नाव? बच्चाव शिवाजी सोन बच्चा. काय वाटतंय येत्या निवडणुकीत तुमची वाकेची जनता कोणाकडनं कौल यावेळेस? कौल आता काय 3 उमेदवार आहेत, तिघामध्ये आता काय नक्की चुरस आहे. आता नक्की काही सांगता येणार नाही का? नक्की म्हणजे अजून काही गॅरंटी सांगता येणार नाही. काही सांगता येणार नाही. तिघामध्ये लढत आहे ना. लढत आहे. तिरंगी लढत असल्यामुळे. तर इथं काही जनता बसली. दादा नमस्कार, काय नाव दादा तुमचं? गोकुळ दशरथ कोटकर. काय वाकेची जनता कोणाला आमदार म्हणून बघते आता? नाही, मी बाहेर कुठले मतदारसंघ? नाही, मी निफाड तालुक्यातलं. दादा नमस्ते, काय नाव दादा तुमचं? वाकेचे तुम्ही? हा, शिवाजी बाबू. काय वाटतं आमदारकीच्या निवडणूक आली आता जवळ, 3 उमेदवार आहे, सगळे 3 पण उमेदवार मातब्बर आहे, सगळ्यांचं लक्ष लागले, महाराष्ट्राचं लक्ष लागले. काय वाटतं तुम्हाला? काही नाही, चांगलं आहे ना. कोणाचं वातावरण? कोणाचं? आमच्या इकडे जास्त दादा भुसेच आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? शक्यतो तेच दादा भुसेच आहे. दादा भुसेच. कामांची पावती आहे भुसे साहेबांना. कामांची पावती आहे. म्हणजे काम केलंय साहेबांनी, म्हणजे सर्व कामं केले त्यांनी. नाही, मागचं काम केलेलं आहे, ती ज्यांनी पडू यायची. असं काय वाटतं? काय आमदार भुसे साहेबांनी बरेच काम केलेले, कुठलाच कमी नाही आमच्या. त्यांची प्रतिक्रिया
तुम्ही बघितलंच असेल की वाकेगावमधली जे मालेगाव बाह्यमधले जे मतदारसंघातले लोक आहे तर त्यांचं मत होतं संमिश्रमध्ये. अजून जनतेने त्यांचं ठरवलं नाही. प्रत्येकजण विचार करतोय. प्रत्येकजण आता प्रत्येक सभेला जाईल, प्रत्येक कार्यक्रमाला जातील, बघतील, विचार करतील. आणि मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.